जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी डोळे निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे. सध्याच्या या आधुनिक युगात आरोग्याच्या इतर समस्यांबरोबर डोळ्यांच्या समस्याही खूप वाढलेल्या आपण पाहत आहोत. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांची काळजी ही घेतलीच पाहिजे. तर डोळ्यांसाठी आपण हिरवे पालेभाज्या तसेच फिश, अंडी यांचा समावेश आपल्या आहारात आपण करू शकतो. तसेच आपले डोळे स्वच्छ राहण्यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा तरी थंड पाण्याने आपण आपले डोळे हे धुतले पाहिजे. तर त्यासाठी मी सकाळी रोज उठले ना तर माझ्या या कुंडीतील रोपांना रोज पाहत असते. तसेच आमच्या समोरच हे झाडे दिसतात ना तुम्हाला हिरवीगार, ती मी रोज गॅलरीतून पाहत असते. कारण या झाडांकडे पाहिल्यावर आपल्या डोळ्यांना जी हिरवाई मिळते ना ती एकदम डोळ्यांसाठी चांगली असते. त्यामुळे नेहमी आपण हिरव्या कलरकडं किंवा हिरव्या झाडांकडे रोज पाहावे, म्हणजे आपले डोळे हे चांगले राहतात. तसेच डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहतात. तर हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळी? तर आशा करते सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल आणि आनंदाचं जाऊ. तर तुम्हाला माझ्या झाडांकडे पाहिल्यावर कळतच असेल की छान अशी त्यांना फुले आलेली आहेत. तर हे गुलाबाचे व्हाईट कलरचे फुलं आहे. तर तेही छान वाटतं, व्हाईट कलरसुद्धा. आणि माझ्या मोगऱ्याच्या झाडाला सुद्धा बरेच असे कळ्या आलेले आहेत आणि फुले देखील आलेली आहेत. तर त्यामुळे खूप छान सुगंध पूर्ण गॅलरीमध्ये माझ्या दरवळत असतो. तर या झाडाला बरेच दिवस फुलेच येत नव्हती. तर त्यासाठी मी एक ट्रिक वापरली. तर एक दिवस मी मस्तपैकी दह्याचं ताक केलं आणि हे ताक 1 कप नेऊन या झाडाला घातलं. तर 1 महिन्यानंतर एवढी छान कळ्या आल्या या झाडाला. तर म्हणजे मला ट्राय करून पाहायचं होतं की खरंच बघूयात की हे आपण करून पाहिल्यावर झाडांना फुलं येतात का म्हणून. पण खरंच तुम्ही पाहू शकता भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि फुलेसुद्धा उमललेली आहेत. तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीतही नसतात आणि त्या कधीतरी करून पाहिल्या ना तर त्या होतात. तर चला मैत्रिणींनो, आज मला बनवायचं आहे मस्त असा स्पंज डोसा आणि बटाटा. तर बटाटा मी इथे शिजायला लावला आहे. तोपर्यंत म्हटलं छान अशी मला खोबऱ्याची चटणीही करायची आहे आणि डोसेही करायचे आहेत. तर मी म्हटलं आज स्पंज डोसा करून पाहायचं आहे मला. तर त्यामुळे मी इथे सकाळी छानपैकी पहिल्यांदा एका साईडला कुकरमध्ये बटाटे लावले आणि एका बाजूला गॅसवर छानपैकी ब्लॅक टी करण्यासाठी ठेवला. तर सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ब्लॅक टी घेतला ना मग एकदम छान फ्रेश वाटतं आणि दिवस माझा एकदम छान जातो. त्यासाठी मी रोज ब्लॅक टी घेते आणि मगच कामाला सुरुवात करते. तर मी आता मस्त इथे बटाटे लावलेले आहेत. तोपर्यंत बाहेर मस्तपैकी चहा पिणारे, तोपर्यंत बटाटे शिजून होईल. मम्मी ही बघ शिजू चहा पिती शिजू बघ. पप्पा आली, 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 पप्पा आली. टुक 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 हसली. चहा प्यायचं, अंडी खायचं ना तुला.
काय नाही तुला नो. खाली कोणाला बघते शिजू. तर अशी थोडीफार सकाळ सकाळ मस्ती घातल्यानंतर अशी जाऊन ती गॅलरीमध्ये बसते आणि खाली येणाऱ्या लोकांकडे पाहत असते की कोण येतंय जातंय आणि त्यांना मग भुकत असते. तर अशी ही आहे आमची शिजुका. तर तिची आम्हाला भरपूर सवय झालेली आहे आणि तिच्याबरोबर थोडीफार मस्ती केल्याशिवाय घरातल्या सर्वांचाच काही दिवस जात नाही. तर त्यामुळे तिचंही सकाळी सकाळ खाणं पिणं सगळं करावं लागतं आणि मग कामाला सुरुवात करावी लागते. तर इथे मी आता मला बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी करायची आहे. तर पहिल्यांदा म्हटलं चला बटाट्याची चटणी मी करणारच होते, परंतु तोपर्यंत बटाटे थंड होत होते. तर म्हटलं खोबऱ्याची चटणी करून घ्यावी. तर इथे मी पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेतले. तसेच चटणीसाठी थोडीशी कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा पुदिना, तसेच थोडे खोबरे, इथं लसूण, आलं आणि भाजलेले शेंगदाणे व त्यामध्ये थोडेच मी फुटाणे टाकले होते. तर त्यामध्ये आपण भाजकी डाळ टाकली तरी पण चालतं, परंतु माझ्याकडे फुटाणे होते तर म्हटलं चला तेच वापरूयात म्हणून ते दोन्ही मिळून मग मी करायला घेतली. तर त्यामध्ये पहिल्यांदा मी शेंगदाणे आणि फुटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतले. त्यामध्ये हे चिरलेले खोबरे टाकून घेतले. त्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे आले, 2-3 हिरव्या मिरच्या आणि पुदिना व कोथिंबीर हे सर्व घालून घेतले आणि ते कोरडच आधी मिक्सरला फिरून घेतले. तर पहिल्यांदा कोरडच फिरवायचं, कारण त्यामध्ये खोबरं असतं. तर खोबरं हे नेहमी आपण कोरडेच वाटायचे. तर त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि छान अशी त्याची पेस्ट करून घेतली. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी खोबऱ्याची चटणी इथे तयार झालेली आहे. तर या चटणीला आता आपल्याला थोडासा तडका द्यायचा आहे, तेव्हा मग आपली चटणी ही पूर्ण तयार होईल. तर डोसा किंवा उत्तप्पा किंवा इडली अशा गोष्टी आपण जेव्हा करतो ना, तेव्हा ही खोबऱ्याची चटणी त्याबरोबर एकदम छान लागते आणि मस्त देखील लागते खायला. तर इथे मी एका छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये आता मी फोडणी करणार आहे. तर फोडणीसाठी हे तेल चांगलं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता आणि जिरी मोहरी मी घालणार आहे. तर तेल पूर्ण गरम झाल्याशिवाय हे घालायचं नाही, त्याशिवाय काही चांगली फोडणी बसत नाही. त्यामुळे नेहमी तेल हे चांगलं कडकडीत गरम करूनच फोडणीसाठी घ्यायचं. तर मी आता त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता तेल किती गरम आहे ते. आणि त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकली आणि पटकीने गॅस बंद केला, कारण मग आपली फोडणी करपू पण शकते. त्यामुळे फोडणी करताना एकदम व्यवस्थितच करायची, नाहीतर मग ती चटणी एकदम आपल्याला करपट लागते. तर असं न होण्यासाठी आपण पटकीने गॅस बंद करायचा आणि फोडणी बाजूला पटकीन त्या खोबऱ्यावर ओतून द्यायची. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. तर ती मग पूर्ण हलवायची, मग एकत्र हलवल्यावर ती मिक्स छान होते आणि आपली ही चटणी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली चटणी तयार आहे आणि ही चटणी डोसेबरोबर एकदम छान लागते. तर इथे माझा कुकरही शिजून झालेला आहे. तर त्यामध्ये पण मी बटाटे आणि 2-4 अंडी पण लावली होती शिजायला, कारण आमच्या शिजुकाला सकाळी सकाळी अंडी लागतात. तर म्हटलं दोन्ही या कुकरमध्ये शिजून होईल. तर मी बटाटा चेक करून पाहिला तर शिजला होता. तर म्हटलं आता तो शिजलाय तर त्याची साल काढून घेते, म्हणजे बटाट्याची चटणी पण होईल. कारण आता खोबरीची चटणी बनवून ठेवली आणि बटाटा गरम गरम करून ठेवते आणि मग लगेच डोसे बनवायला घेते, म्हणजे नाश्त्यासाठी सर्वच तयार होईल. तर कधीही
डोसे, उत्तप्पे, इडली हे पदार्थ आपण जेव्हा बनवतो ना, तर त्याच्या आधी चटणी जी आपण बनवणार आहे त्या आधी तयार करायची. म्हणजे गरम गरम चटणी आणि लगेच इकडे डोसा गरम केला की पटकीने वाढता येते. तर नाश्त्याला सकाळी मला हे द्यायचंच होतं, तर मग इथे मी बटाटे सोलून घेतले. आणि तुम्हाला दिसतच आहे की मिरची पावडर मी बटाट्याला कधीच वापरत नाही, तर हिरव्या मिरचीतच हा बटाटा करते, त्यामुळे तो छान लागतो. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर हे सर्व वाटून घेतलं होतं. आणि मी आता बटाट्याची चटणी छान करायची मला, तर त्यासाठी थोडीशी कोथिंबीर पण चिरून घेते, म्हणजे वरून टाकता येते त्याला. तर इथे मी पॅन गरम करून ठेवला आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं, जिरी मोहरी पण घालून घेतली आणि आपण जे वाटण केलं आहे ते आता यामध्ये घालून घेणार आहे. परंतु त्याच्या आधी 2-4 कढीपत्त्याची पाने घातली आणि मग हे वाटण घातलं, म्हणजे कढीपत्त्याची फोडणी एकदम छान बसते. आणि नंतरून मग आपण जी हिरवी मिरची वगैरे वाटतो ना, तेही घालून घ्यायचं, म्हणजे एकदम छान असा बटाटा होतो. तर बाकी यामध्ये कांदा वगैरे काहीच वापरायचं नाही, कारण हा आपण डोश्यासाठी बटाटा करणार आहोत. तर यामध्ये फक्त जिरी मोहरी आणि थोडासा मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट घालायची आणि हे छान प्रकारे हलवून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण शिजवलेला बटाटा आहे ना, तो चिरून त्यामध्ये घालून घ्यायचा. तर इथे तुम्हाला दिसतच असेल छानपैकी मी हे परतून घेतलं आणि त्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं. आणि त्यानंतर त्यामध्ये हा चिरलेला बटाटा घालून घेतला. तर बटाटा एकदम छान असा शिजून घ्यायचा, नाहीतर बटाटा शिजला नाही ना, तर तो मग बटाटा आपण टेस्टला कितीही छान करू द्या, परंतु जर थोडासा शिजायचा राहिला ना बाकी, तर मग एकदम म्हणजे वेगळाच लागतो तो बटाटा. आणि डोशांबरोबर जी खाण्याची मजा आहे ना, ती जरा कमी होऊन जाते. त्यामुळे बटाटा एकदम चांगला शिजवायचा, असा चांगला मॅश झाला पाहिजे, मगच मग तो डोशाबरोबर खायला मजा येते. तर इथे मी छानपैकी बटाटा शिजून घेतला, परतून घेतला आणि छान परतल्यानंतर मग आपला हा पिवळा बटाटा तयार आहे. मी मस्त अशी बटाट्यावर कोथिंबीर टाकली आणि बटाटा आता झाकण लावून बाजूला ठेवून देणार आहे. मग बटाटा झालेला आहे आता. तर छानपैकी इकडे डोसे करायला घेणार आहे, परंतु त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, तो म्हणजे माझा तवा. तर हा मस्त असा ट्रायप्लायचा तवा आहे आणि यावर चपाती, भाकरी आणि डोसे, उत्तप्पे हे सर्व प्रकार छान प्रकारे बनतात, म्हणून हा माझ्यासाठी मी घेतला आणि त्याच्यावर मी आता बनवणार आहे. तर मला ट्राय करून पाहायचं होतं की खरंच यावर सर्व होत आहे का म्हणून मग मी पहिल्यांदा डोसे करायला घेतले. तर याच्या आधी मी चपाती व भाकरी या तव्यावर करून पाहिली, तर एकदम छान भाकरीसुद्धा होतात आणि चपातीही होतात, म्हणजे अजिबात करपत वगैरे नाही. आणि आज मला डोसे करण्याची आतुरता होती, त्यामुळे मी डोश्यासाठी हा तवा आज घेतला आहे. तर डोश्याचा तवा आहे माझ्याकडे, परंतु मला या ट्रायपॉडच्या तव्यावर डोसे करून पाहायचे आहेत, त्यामुळे म्हटलं चला आज या नवीन तव्यावरच डोसे करूयात. तर मग मी छान असा हा तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि इथे मी छान असं डोश्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि आता डोसे करणार आहे. तर तवा आधी गरम झाला आहे का ते पाहिलं आणि मग त्यावर छान असं थोडंसं तेल घातलं आणि डोसा घालून घेतला. तर पहिल्यांदा मी छोटा डोसा घातला, कारण म्हटलं बघूयात आधी होतोय कसा म्हणून. तर करून पाहिला तर एकदम. त्यानंतर मग मी मोठे डोसेही करून घेतले. तर इथे मला आज बनवायचा होता स्पंज डोसा, पण तो काही फारसा अवघड नाही आहे, त्यामुळे मग आर्यनला तर आपला साधा डोसाच खायचा होता.
तर मग त्याच्यासाठी हे डोसे केले आणि मला आज स्पंज डोसा खायचा होता म्हणून मी माझ्यासाठी छान असा स्पंज डोसा करणार आहे. तर पहिल्यांदा हे डोसे करून मी आर्यनला नाश्त्यासाठी दिले आणि नंतर मग सर्वात शेवट मी माझ्यासाठी तो स्पंज डोसा करणार आहे. तर तो तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर हा डोसा आहे तुम्ही पाहू शकता एकदम तव्याबरोबर मी आता केलेला आहे. तर एकदम छान असं हे डोसे या तव्यावर होत आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे हे डोसे तयार झालेले आहेत आणि आता तुम्ही काढून घेते. तर तुम्ही बघा की एकदम छान मोठा आणि जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे. तर खूप छान डोसे या तव्यावर होतात. आणि त्यानंतर आता इथे मी स्पंज डोसा आता करणार आहे. तर तो देखील एकदम सोपा आहे. तर येथे मी हे डोशाचंच बॅटर 2 पळ्या घालून घेतला आहे तव्यावर आणि एकदम हलक्याशा हाताने तो पसरवला आहे. तर हा डोसा करताना जास्त पसरवायचा नाही, तर हा थोडासा जाडच ठेवायचा, म्हणूनच त्याला स्पंज डोसा म्हणतात. तर इथे मी छान असा त्याला थोडंसं तेल घालून डोसा पलटून घेतला. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान त्याला कलर आलेला आहे आणि हा तयार झालेला आहे आपला स्पंज डोसा. तर तोही या खोबऱ्याच्या चटणीबरोबर एकदम छान लागतो आणि तो मला खूप आवडतो. तर नेहमी मी डोसा करताना हा स्पंज डोसा करते. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा स्पंज डोसा आणि आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. तर प्लेटमध्ये पाहूनच मस्त असा गरम गरम डोसा आणि चटणी आता खायची आहे. परंतु त्याआधी सर्वांना मी नाश्त्यासाठी डोसा आणि चटणी नेऊन दिली. तुम्ही पाहू शकता एकदम छान असा हा स्पंजी डोसा तयार झालाय. मस्त एकदम डोसे छान बनलेले आहेत आणि इथे खोबऱ्याची चटणी आहे. तर ही पण एकदम छान झाली टेस्टला. तर मस्त असा स्पंजी डोसा आणि आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. तर इथे आपले छानपैकी डोसेही मस्त बनवून सर्वांनी छान असा नाश्ता पण केलेला आहे आणि आता मला बाकीची कामंही आवरायची आहेत. तर इथे आमच्या आर्यनचं शिजूला सेंट मारायचं काम चालू आहे. कारण सेंट पाहिल्यावर शिजुका एकदम घाबरते, अशी वगैरे धावते आणि आर्यन तिची गंमत करायला खूप मजा वाटते. त्यामुळे तो सेंटची बॉटल घेऊन तिच्या पाठी धावत असतो. तर तो पहा तुम्ही तिला कसं सेंट मारतोय. बस आणि तीही एकदम शांत बसलेली बसले पण छान वासीन आता शिजुकाचा. शिजुका परत बघ आता बोट आणली की पळून जाते. शिजू तर इथे मस्त असं शिजुकाला आता आमच्या नाश्त्याला दिलेलं आहे आणि ही आहेत तिची बिस्किटे. तर ही तिला अधूनमधून दुपारची द्यायला लागतात. तर तीही तिला खूप आवडतात. तर ती खाते ती बिस्किटे आणि
आता तिचं खाण्याचं काम चालू आहे. तोपर्यंत म्हटलं चला इकडे मला कुंडीतील माती जरा भुसभुशीत करायची आहे, कारण रोज पाणी घालून घालून ती माती अशी एकदम रवून बसते. तर ती जर अशी सुट्टी केली ना तर ही झाडे एकदम छान पुन्हा फुटतात. त्यामुळे मग मी खुरप्याने असं हे झाडांची माती मोकळी केली. तर अधूनमधून असं कुंड्यांकडे थोडंसं खुरपणीच म्हणता येईल, कारण आपण खुरप्याने ही माती अशी सुट्टी केली ना तर छान मग ही झाडं वाढायला त्यांना भुसभुशीत माती झाल्यामुळे वाढ होते या झाडांची. त्यामुळे मी अधूनमधून मग मला करावं लागतं असं हे. ती माहिती जाड नको तू. कधी कधी आवडत येते ना. चल इथे आमची क्रिकेटची टीम गोळा झालेली आहे, कारण आता दिवसभर फक्त क्रिकेटच खेळतात. कारण आता उन्हाळ्याची सुट्टी घालवायची कशी, मग रोज एवढी सर्वजण रोज जमा होतात आणि मस्तपैकी क्रिकेट खेळत बसतात. तर इथे चिलीपिलीसुद्धा त्यांच्यामध्ये खेळायला आहे. तर इकडे तुम्ही पाहते एक एक जण गोळा होत आहे आणि इकडे आमचा दर्शनसुद्धा बॅट घेण्यासाठी आलेला आहे. तोही बॅट घेऊन चालला आहे. तर असं हा पूर्ण दिवस त्यांचा क्रिकेटमध्येच जातो. आणि आमची शिजुका आता खूप त्रास द्यायला लागली, म्हणून तिला मी आता बांधून ठेवलं आहे, म्हणजे मला ही बाकीची कामं करायला मी मोकळी होईल. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.